18 पेक्षा आतील मुलांनी गुन्हा केला तर आता थेट वडिलांवरच होणार कारवाई। भोसरी MIDC पोलीस स्टेशनचे वरिष्ठ PI राजेंद्र निकाळजे यांची गुन्हेगारांना आळा बसवण्यासाठी नवीन संकल्पना। पालकांनो, आता तुम्ही सावध राहा, कारण तुमचा पाल्य जर गुन्हेगारी क्षेत्रात असेल तर आत्ताच त्याला आवरा, नाहीतर पालकांवरच होणार आता कारवाई। अल्पवयीन मुले सध्या गुन्हेगारी क्षेत्रात जास्त पाहायला मिळतात। त्याच अनुषंगाने भोसरी MIDC पोलीस स्टेशनचे वरिष्ठ PI राजेंद्र निकाळजे यांनी या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी आता थेट पालकांवरच कारवाई करण्यास सुरुवात केली आहे। भोसरी MIDC पोलीस ठाण्याच्या हद्दीत काही दिवसांपूर्वी 2 टोळीच्या वादातून एकावरती वार करण्यात आले होते। त्यानंतर त्याच घटनेतील आरोपींनी जय गणेश साम्राज्य चौकातील अमृततुल्य चहाच्या दुकानात येऊन धुडगूस घातला होता। तसेच या परिसरात दुचाकी गाड्या उभ्या केल्या होत्या। या गाड्यांवर देखील आरोपींनी हल्ला चढवला। यामध्ये एका गाडीचे नुकसान झाले आहे। या सर्व प्रकरणानंतर भोसरी MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला। गुन्हा नोंद झाल्यानंतर भोसरी MIDC पोलीस आरोपींच्या शोधात होते। त्यावेळेस 6 पैकी 4 विधी संघर्षित बालकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे। तसेच या गुन्ह्यामध्ये असणाऱ्या 2 विधी संघर्षित बालकांवर मागील 302 मध्ये गुन्ह्यांची नोंद आहे। त्याच अनुषंगाने पोलिसांनी त्यांच्या राहत्या घरी तपास केला असता 2 तलवारी, 3 कोयते, 1 चॉपर असा ऐवज पोलिसांना मिळून आला। भोसरी MIDC चे पोलीस वरिष्ठ PI राजेंद्र निकाळजे यांनी या गुन्हेगारीवर आळा बसवण्यासाठी या विधी संघर्षित बालकांच्या वडिलांना घरात विनापरवाना हत्यारे बाळगल्याप्रकरणी भोसरी MIDC पोलिसांनी विधी संघर्षित बालकांच्या वडिलांना ताब्यात घेतले आहे। त्यामुळे आम्ही आमच्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून गुन्हेगारीतल्या पाल्यांच्या वडिलांना सांगू शकतो की आपण पाल्याला वेळेतच आवरा, नाहीतर आता भोसरी MIDC पोलीस पाल्याच्या वडिलांवरच कारवाई करणार आहेत। कसं आहे की ज्या वेळेला एखादा गुन्हा घडतो आणि आरोपी हा मेजर असतो तर त्याच्या विरोधात कायदेशीर प्रक्रिया करायला एवढी अडचण येत नाही, जेवढी ही जी ज्युवेनाईल मुलं आहेत आणि ह्या लहान असल्याबाबतचा ते गैरफायदा घेऊन एकदम असे घातक शस्त्र घेऊन दहशत कशी होईल अशा पद्धतीने ते गुन्हे करतायत। त्यापैकीच जे तर 2-3 दिवसापूर्वी आमच्या हद्दीमध्ये असाच एक गुन्हा घडलेला होता। त्यापैकीमधील जे काही आरोपी होते तर यांच्यावर यापूर्वी 307 प्रमाणे आणि 307 दंगलीचा विथ राईट असा गुन्हा दाखल केलेला होता। तर ती मुले जे तर आता 3-4 महिने झाल्याच्या नंतर पुन्हा त्याच मुलांनी जेलमधनं त्यांचा जो विरोधक होता तो सुटून आल्याच्या नंतर त्याला मारण्याकरता अशा घातक शस्त्राचा पुन्हा त्यांनी वापर केला आणि त्याला त्यापैकी एक मध्यस्थी आला म्हणून त्याने त्याच्यावर वार केले। ज्याला मारायचं होतं तो पळाला। परंतु मग ह्या अशा पद्धतीचा जो गुन्हा होतो सुरुवातीला झालेला गुन्हा त्यामध्ये जे तर त्या मुलांच्या पालकांनी आग्रही भूमिका घेतली की लहान मुलं आहेत, झाला असेल अशा पद्धतीने त्यांची पाठराखण केलेली होती आणि त्याच मुलांनी पुन्हा अशाच पद्धतीचा हा गुन्हा केलेला आहे। आणि विशेष म्हणजे ती जी शस्त्र होती तर ती शस्त्र घरामध्ये सापडली। याचा अर्थ त्या पालकाला ठाऊक असावं किंवा त्या पालकाला याबाबतची माहिती असावी, आपली मुलं काय करतायत, कुठल्या प्रकारची शस्त्र अशी घातक शस्त्रे का जमा करतायत। यापूर्वी यांच्यावर असाच गुन्हा दाखल झालेला आहे। मग तशा पाल्याची पाठराखण ही पालकांनी करावी का? आम्ही त्या मुलांवर जो गुन्हा दाखल केला आणि त्यानंतर ती शस्त्रे त्या घरामध्ये सापडल्यामुळे आम्ही त्या पालकाला त्याच्या वडिलांना जे तर याच्यामध्ये ती शस्त्र बाळगल्याप्रकरणी आरोपी केलेला आहे की जी घातक शस्त्रे त्याने घरात असताना पोलिसांना माहिती देणं किंवा त्या मुलांना जे तर याविषयी जे थोडासा प्रेशर करणं आवश्यक असताना त्याने तसं केलेलं नाही। म्हणून मी या मार्फत हा संदेश देऊ इच्छितो की पालकांनी आपल्या पाल्यांना जर नाही सांभाळलं तर त्याचे परिणाम त्या बालकांसोबत त्या पालकाला देखील भोगावे लागतील। त्यामुळे आपण पोटाची खळगी भरण्यामध्ये एवढं व्यस्त न राहता किंवा असताना देखील पाल्याकडे लक्ष देणं हे खूप गरजेचं आहे, कारण यामुळे सामाजिक शांतता ही बाधित होत आहे आणि मुलांचं मनोधैर्य वाढत आहे। ही मुलं व्यसनहीनतेकडे, शाळेकडे लक्ष न देता व्यसनहीनतेकडे आणि गुन्हेगारीकडे यांचा वाढता कल आहे। त्यामुळे पालकांनी देखील तेवढीच जबाबदारी स्वीकारणं गरजेचं आहे। केवळ आम्ही पोट भरायला या ठिकाणी आलो असं म्हणून जे आपली जबाबदारी तुम्हाला
टाळता येणार नाही. माननीय पोलीस आयुक्त साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली DCP साहेब आहेत, ACP साहेब आहेत, यांनी वेळोवेळी मार्गदर्शन करून आम्हाला याबाबत जे तर सूचना केलेल्या आहेत. आणि ही मुलं कोयता गँग किंवा ही जी ज्युएनाईल मुलं आहेत, तर यांना गुन्हेगारीकडनं, व्यसनधीनतेकडनं शैक्षणिक क्षेत्रामध्ये कसं आणता येईल, त्यांना मुख्य प्रवाहात कसं आणता येईल आणि वातावरण भयमुक्त कसं करता येईल, याकरता जे तर माननीय आयुक्त साहेबांनी बऱ्याचशा योजना काढलेल्या आहेत. त्यामध्ये ह्या शालाबाह्य मुलांकरता एक वेगळं पथक स्थापन करून पोलीस स्टेशनमध्ये वगैरे प्रत्येक मिटिंगला साहेबांकडनं वारंवार सूचना केल्या जातात. आणि त्या पद्धतीनं बऱ्याचशा दिशा एक प्रोग्राम चालू केलेला साहेबांनी. आणि त्या अंतर्गत या मुलांना जे तर यांची शैक्षणिक फीज भरणं, यांना व्यावसायिक प्रशिक्षण देणं, व्यसनधीनतेपासून दूर करणं, त्याकरता त्यांचं समुपदेशन करणं, याबाबत असे बरेचसे प्रोग्राम घेतले जात आहेत. तरी देखील असे जर प्रकार घडत असतील तर याकरता निश्चितच हे अशी पावलं उचलले जातील की ज्यामध्ये त्यांची पालकं की जे त्यांना पाठीशी घालतात त्यांना आरोपी केलं जाईल.